माझे नाव कुमारी श्रेया संदीप कांबळे. मी आता 3री अ ची विद्यार्थिनी. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे आग्र्याहून सुटका. मुघलांनी चालवलेला प्रचंड नाश आणि त्यांचं फार सामर्थ्य महाराजांना दिसत होतं. तात्पुरती माघार घ्यायची आणि नंतर संधी मिळताच उठाव करायचा असं शिवाजी महाराजांनी ठरवलं. निवडक मंडळी घेऊन महाराज जयसिंगाच्या भेटीला निघाले. जयसिंगानं त्यांचं स्वागत केलं. महाराज बोलण्यात मोठे चतुर, गोड गोड बोलले आणि जयसिंगांना फक्त एकच खोचक प्रश्न त्यांनी विचारला. यवनांची सेवा आपल्याला मनापासून आवडते का? जयसिंगांना उत्तर देता आलं नाही. ते म्हणाले, मला उत्तर देता येणार नाही. महाराजांनी 23 किल्ले बादशाहाला द्यायचे ठरले. शिवाय औरंगजेबाची भेट घ्यायची आणि औरंगजेबाची चाकरी करायची असंही ठरलं. 9 वर्षाच्या छोट्या शंभूराजाबरोबर महाराजांनी आग्र्याकडे झेप घेतली. आग्र्यात पाऊल ठेवलं मात्र शहराच्या विलासी आणि आळसावलेल्या जीवनात नवीन चैतन्य निर्माण झालं. सगळ्यांच्या चर्चेला नवीन विषय मिळाला. महाराजांच्या साहसाच्या आणि पराक्रमाच्या गोष्टी दप्तर का होईना बोलल्या जाऊ लागल्या. आपल्या वाढदिवसादिवशी महाराजांची भेट घेण्याचा मनोदय बादशाहाने जाहीर केला. बादशहाने आपली बसण्याची जागा उंच ठेवली. महाराज दरबारात आले. पिता पुत्रांना 5000 मनसबदारांच्या रांगेत उभं करण्यात आलं. मग मात्र महाराज संतापून बादशहावर कडाडले. आमचा अपमान करण्यासाठी बादशहाने आम्हाला इथं बोलवलं आहे काय? असं म्हणून सिंहासनाकडे पाठ फिरून ताट पावलं टाकत दरबाराच्या बाहेर गेले आणि आपल्या तंबूत जाऊन बसले. बादशाह खवळला. त्याने महाराजांच्या छावणीला लष्कराचा गराडा घातला आणि महाराजांना नजरकैदेत बंद केलं. महाराजांना हे समजलं, आपण कैद झालो, इथून सुटायचं कसं? छोट्या संभाजी सकट इथून निसटायचं कसं? त्यांच्या अवतीभोवती हिरोजी फर्जत, सर्जेराव मनकोजी आणि बाकीचे जिवलग मित्र बसले होते. त्यांच्या डोक्यात विचार सुरू झाले आणि एका युक्तीने जन्म घेतला. त्याने आपल्या मित्रांना जवळ बोलवले व आपली सर्व योजना त्यांच्या कानात सांगितली. ठरलेल्या योजनेप्रमाणे सर्वप्रथम महाराजांनी औरंगजेबाला गळ घातली. तुझ्या मनाप्रमाणे सर्व काही झाले. आता मी बंदीवान आहे. मला माझ्या सैन्याचा तसा काहीच उपयोग नाही. त्यांना त्यांच्या घरी जाऊ द्या, म्हणजे तुमचा अन्न पाण्याचा खर्च तरी वाचेल. औरंगजेब असतो, त्याला काही करणार गनिमी कावा म्हणजे काय? चांगलाच फसला. त्यानं लगेच परवानगी देऊन टाकली. पहिली पायरी यशस्वीरित्या सर झाली. आता महाराज आणि त्यांचे सोबत एवढेच उरले. दुसरी पायरी म्हणजे महाराजांनी खूप आजारी पडायचं आणि पडले की महाराज खूप आजारी, इतके की त्यांना उठता सुद्धा येईना, सारखे झोपूनच असायचे. एक दिवस महाराजांच्या पोटात दुखायला लागलं. भोवतालच्या लोकांनी औषध पाणी आणून दिलं. वैद्य सुद्धा आले, पण कशाचाही उपयोग झाला नाही. महाराज काही बरे होईना. दुखणं आणखीन वाढलं. शेवटी ही बातमी औरंगजेबाच्या कानी पोहोचली. त्याला हे खरंच वाटलं. पायऱ्यावरच्या मुघल सैनिकांना आणि त्यांचे सरदार फुलाद खानाला सुद्धा हा सगळा प्रकार खराच वाटला. महाराजांनी औरंगजेबाला कळवलं, बाबा रे, आता माझं काही खरं नाही. मी जर गोरगरीब आणि फकीर यांना मिठाई वाटली तर त्यांच्या आशीर्वादानं माझा त्रास कमी होईल असं मला वाटतं. तेव्हा आपण दान धर्मासाठी परवानगी द्यावी ही विनंती. बादशाह याला पण तयार झाला. मोठमोठे पेटारे मागवण्यात आले. त्यात मेवा मिठाई भरण्यात आली. मिठाईनं भरलेले पेटारे महाराजांच्या खोलीतून बाहेर जाऊ लागले. बाहेर जाणाऱ्या प्रत्येक पेटाऱ्याची भारेकरी कसून तपासणी करत होते. एक दिवस पेटारे आणण्यात आले. असंच एक दिवस पेटारे आणण्यात आले. 2 रिकामी सोडून बाकीच्यात मिठाई भरण्यात आली. सगळ्यांचे चेहरे काळजीनं ग्रासले होते. छाती धडधडत होती. महाराजांनी हिरोजी फर्जतला जवळ बोलवले व आपल्या हातातले सोन्याचे कडे काढून त्याच्या हातात घातले आणि पटकन एका पेटाऱ्यात जाऊन बसले. हिरोजी महाराजांच्या जागी जाऊन झोपला. दुसऱ्या पेटाऱ्यात शंभूराजे बसले. सर्व पेटारे बाहेर पडले. नेहमीप्रमाणे पहारेकरांनी पेटारे थांबवले. 1-2 पेटारे उघडले आणि हुकूम दिला, जाओ, ले जाओ. गावाच्या बाहेर पोहोचल्यानंतर पेटारे उघडण्यात आले. आतून शिवबा आणि संभाजी बाहेर पडले. सोबत्यांनी घोडे तयारच ठेवले होते.
सर्वजण घोड्यावर बसून महाराष्ट्राकडे दौडू लागले. इकडे तर फारच गंमत झाली. फुलाद खान आणि त्यांचे पहारेकरी महाराजांच्या खोलीत डोकवायचे. हिरोजी फर्जत पलंगावर झोपलेला असायचा आणि मदारी त्याचे पाय दाबत असायची. थोड्या वेळाने दोघेही उठले. झोपायच्या जागेवर गाद्या आणि उशा ठेवल्या आणि त्यावर पांघरून घातलं, म्हणजे बघणाऱ्याला सुद्धा वाटेल की महाराजच झोपलेत. दोघेही बाहेर आले. पहारेकऱ्यांनी त्यांना हडपलं आणि विचारलं, कहा जा रहे हो? त्यांनी न घाबरता सांगितलं, महाराजांचं डोकं दुखतंय, औषध घेऊन येतो, असं म्हणून अंधारात दोघेही पसार झाले. दुसरा दिवस फुलाद खान आणि त्याचे पहारेकरी आत बघायला आले तर खोली रिकामी. पहारेकऱ्यांनी पांघरून उचललं तर मग तर त्यांचे डोळे पांढरेच झाले. महाराजांच्या जागी गाद्या आणि उशा. फुलाद खानाची तर अवस्था विचारूच नका. नुसते त्याचे डोळे गरगरगरगर फिरत होते. वेळ लागायची पाळी आली त्याला. शिवाजी आपल्याला चकवून पळाला, पण कसा, कुठे, उडून गेला का अदृश्य झाला? या अल्लाह, मेरा क्या होगा? औरंगजेबाला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तर त्याला झटकाच बसला. शिवाजी शिवाजी एक जादू का नाम है. शिवाजी नावाचा त्याने धसकाच घेतला. बिचारा औरंगजेब करायला गेला एक आणि झालं भलतंच. तात्पर्य, संकटाच्या वेळी सुद्धा बुद्धीचा वापर करून शिवाजी महाराजांसारखं त्यातून मार्ग काढावा. धन्यवाद.